नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, अनेक दिवसापासून आपल्याला हा व्हिडिओ पोस्ट करायचा होता की ज्या व्हिडिओसाठी अनेक विद्यार्थी आणि पालक जे ते आतुरतेने वाट पाहत आहेत। महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कुठल्या एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेऊन रिपीट करता येईल का, किंवा बऱ्याचदा ही पण विचारणा होते बॉन्ड कितीचा असेल, किंवा BMS ला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा BHMS ला घ्यायचं आहे आणि परत एकदा रिपीट करायचं आहे MBBS साठी, तर मग करता येईल का, मग पुढच्या वर्षी हे कॉलेज सोडता येईल का, नियम काय आहेत, किंवा फायनान्शियली दंड किती लागेल, कॉलेजचा दंड असेल म्हणा किंवा शासनाची जी काय पेनल्टी असेल ती किती असेल। तर या संदर्भामध्ये खूपदा विचारणा होत होती। यापूर्वी आपण या विषयावर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, म्हणजे मला वाटतं 2021च्या प्रोसेसमध्ये पण केलेले आहेत, 22 मध्ये केलेले आहेत। यावर्षी मात्र आपण अजूनही या विषयावर व्हिडिओ पोस्ट केलेला नव्हता, परंतु आता ऑलरेडी BMAचं शेड्यूल आलेलं आहे, MBBSची प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे। तर अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा आपण आता ॲडमिशन घेऊन ठेवू, एक वर्ष वाया जाऊ नये म्हणून, आणि रिपीट करू आणि पुढच्या वर्षी जर चांगला स्कोर आला तर MBBS साठी जाऊ। हालाकी अशा प्रयत्न करणाऱ्यांपैकी किती मुलांचा रिझल्ट येईल हा एक क्वेश्चनच आहे, पण तरीही स्कोर येऊ शकतो, येऊ शकत नाही असं नाही। माझ्याकडे यावर्षी 2 विद्यार्थी आहेत की ज्यांना मागच्या वर्षी BMS गव्हर्नमेंट घेतलेलं होतं, परंतु यावर्षी त्यांना चांगला स्कोर आलेला आहे आणि आता त्यांना यावर्षी प्रायव्हेट MBBS किंवा होऊ शकतं की त्यातल्या एका कॅन्डिडेटला गव्हर्नमेंट पण मिळेल, परंतु मग त्यांना किती पेनल्टी लागली गव्हर्नमेंट BMS कॉलेजला हे बऱ्याचदा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना माहिती नसतं। तर ह्याच गोष्टीसाठी आपण थोडीशी प्रॉपर क्लॅरिटी आपल्याला यावी म्हणून हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पोस्ट करतोय। सर्वप्रथम एखाद्या विद्यार्थ्याने जर MBBS किंवा BDSचं गव्हर्नमेंट सीट ॲक्वायर केलेलं आहे, घेतलेलं आहे, आणि ते जर एका सर्टन डेट नंतर त्याला सोडायचं असेल तर त्याला किती पेनल्टी आहे हे पण आपल्याला आपण या ठिकाणी सांगतोय। जर एखादा विद्यार्थी penalty for lapse of seat MBBS BDS courses, any candidate responsible for lapse of MBBS BDS seats, government aided, corporation medical, dental college will have to pay a non-refundable penalty of ₹10 lakh. This penalty is applicable to all these candidates who did not join during the last round or cancel a seat after the last round of admission. This penalty is also applicable to any candidate resigning a seat after cutoff date for MBBS BDS courses or also fails to complete the course in respective of the admission quota of the candidate. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर लास्ट राऊंडला तुम्हाला ॲडमिशन मिळालंय परंतु तुम्ही ते घेतलं नाही, त्यामुळे जर सीट लॅप झाली, किंवा तुम्ही जॉईन केलं परंतु वर्षभरानंतर तुम्ही सोडताय किंवा कट ऑफ डेट नंतर तुम्ही सोडताय, त्या केसमध्ये तुम्हाला 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल। हे कोणाच्या बाबतीत आहे? गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आणि कॉर्पोरेशनचे कॉलेजेस, जे की शासकीय कॉलेज, थोडक्यात साध्या भाषेत सांगूया आपण। बरं, मग हा नियम प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत कसा असेल? तर प्रायव्हेट कॉलेज जर BDS तुम्ही एखाद्या सर्टन डेट नंतर सोडताय तर त्या ठिकाणी तुम्हाला उर्वरित 3 वर्षाची फुल फीस भरावी लागेल। जर आपण कॅटेगरीज बिलॉंग करत असाल तर कॅटेगरीची जी काय स्कॉलरशिप तुम्ही घेतलेली आहे ती सुद्धा तुम्हाला परत करावी लागेल, जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला स्कॉलरशिपला अर्ज करता येईल। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या BDS कॉलेजला तुम्ही 4 लाख फीस असते आणि कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, SC ST असेल, NT असेल, VJNT असेल, तर तुम्ही 40,000 रुपये भरून ॲडमिशन घेतलं म्हणजे 10% फीस, आणि वर्षभरानं तुम्ही कॅन्सल करताय तर 3,60,000 रुपये तुम्हाला शासनाने स्कॉलरशिप दिली ती सुद्धा तुम्हाला परत करावी लागेल, प्लस पुढच्या 4 लाख रुपयाप्रमाणे पुढच्या 3 वर्षाची फीस सुद्धा भरावी लागेल। म्हणजे सीट सोडणं इतकं सोपं नाही, म्हणजे जवळजवळ 12 लाख ते प्लस हे 3,60,000, आणि पहिले तर 40 तुम्ही भरलेत म्हणजे 16 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत। आणि जर ते गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असेल, कॉर्पोरेशनचं कॉलेज असेल, तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल। आता हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत आणि प्रायव्हेट BDSच्या बाबतीत। प्रायव्हेट MBBS जर कुठल्या मुलांनी सोडलं तर काय होईल?
शक्यतो अशी वेळ येत नाही, एकदा विद्यार्थी घेतो तर ते कम्प्लीटच करायसाठी घेतो. एखादा विषय बॅक राहिला वगैरे तर ते परीक्षा फॉर्म भरून तो पुढे कंटिन्यूच करेल. परंतु सोडलं तर त्याला पुढच्या पूर्ण, जर त्याला डॉक्युमेंट परत पाहिजे असतील तर त्याला पूर्ण पुढच्या 3.5 वर्षाची फीस भरावी लागेल. त्यानं जर फुल फीस भरावी लागेल. त्यानं जर पहिल्या वर्षी स्कॉलरशिप घेतली असेल तर ती सुद्धा त्याला परत करावी लागेल. परंतु MBBSचं कॅन्सलेशनचं प्रमाण नाही म्हटल्यासारखंच आहे. प्रश्न येतो फक्त BDSचा, BMSचा आणि BHMS, BUMSचा की हे मुलं काय करतील. जर यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांना किती पेनल्टी राहील. तर मोस्टली BDS घेतलंय आणि ते कॅन्सल केलं तर 10 लाख रुपये तर गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या संदर्भानं आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्याला पूर्ण फीस भरावी लागेल पुढच्या 3 वर्षाची. आता आपण वळूया BMS वाल्यांकडे. बरेचशा मुलांना असं वाटतं की मी BMSला ॲडमिशन घेतो आणि MBBSसाठी रिपीट करतो. MBBSला पुढच्या वर्षी मिळालं तर BMS कॅन्सल करू, MBBSला जाऊ. तर इथे सुद्धा गव्हर्नमेंट एडेड आणि प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस या ठिकाणी जे तर एनी कॅन्डिडेट who resign the seat after cut-off date from government aided, private unaided colleges, Ayush courses will have to pay 3 lakh rupees as a penalty. म्हणजे प्रायव्हेट अनएडेड कॉलेजला सुद्धा 3 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल. गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही 3 लाख रुपये पेनल्टी भरून डॉक्युमेंट्स घेऊ शकता. एडेड कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही 3 लाख रुपये पेनल्टी भरून डॉक्युमेंट्स परत घेऊ शकता. परंतु प्रायव्हेट कॉलेज 3 लाख रुपयात मानणारच नाही. ते पुढच्या 3.5 वर्षाची फीस सुद्धा तुम्हाला डिमांड करतील. कारण त्यांचं सीट लॅप्स होतंय, ते प्रायव्हेटवाले, ते काय शासकीय कॉलेज नाही आहे. तर ते त्यांचा लॉस तुमच्यासाठी सहन करणार नाही. होऊ शकतं मग अशा केसमध्ये तुम्हाला समजा एखाद्या कॉलेजची फीस 2 लाख रुपये आहे तर प्रतिवर्ष 2 लाख रुपयाप्रमाणे पुढच्या 3.5 वर्षाचे 7 लाख रुपये आणि पहिल्या वर्षी जर तुम्ही स्कॉलरशिप घेतली असेल तर तीही तुम्हाला परत करावी लागेल. म्हणजे जवळजवळ 9-10 लाख रुपये किंवा 3 लाख हे ॲड केले तर 12 लाख रुपये सुद्धा तुम्हाला लागू शकतात. थोडक्यात काय तर BMSला प्रवेश घेऊन किंवा आयुष कोर्सेस म्हणजे BHMS सुद्धा आलं आणि BUMS सुद्धा आलं. फक्त BHMS मध्ये फी स्ट्रक्चर थोडंसं कमी असतं. तिथं विद्यार्थ्यांना जी काय फीस भरावी लागेल कॉलेजला ती कमी लागू शकते. परंतु BHMS ज्याला मिळालंय, समजा आता 150लाही BHMS मिळतं, त्याचे तर 550 होणार नाही. म्हणजे त्या केसमध्ये ॲडमिशन कॅन्सल होण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे किंवा नाही म्हटलं तरी चालेल. प्रॉब्लेम येतो कुठं, ज्याला 450 मार्क्स आहेत तरी तो BMS घेतो किंवा ज्याला 350-450 मार्क्स आहे तरी तो BMS घेतो, रिपीट करतो आणि मार्क्स जर चांगले आले आणि उद्या जर त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळते मग तो इथलं कॅन्सल करण्यासाठी येणार. तर त्या केसमध्ये जे तर प्रायव्हेट कॉलेज असेल तर ते किमान पुढच्या 3.5 वर्षाची फीस भरून घेणार आणि पहिल्या वर्षी जर तुम्ही स्कॉलरशिप घेतली आणि जर पुढं तुम्हाला स्कॉलरशिप घ्यायची असेल तर तुम्हाला ती स्कॉलरशिप परत करावी लागणार. म्हणजे 9 ते 10 लाख रुपये तुमचा खर्च होणार. म्हणजे बऱ्याचदा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की बाबा त्याची रिपीट करायची इच्छा आहे पण BMS घेऊन करू, तर ते इतकं सोपं नाही. तुम्हाला जर BMS करायचं आहे तर ते तुम्ही फुलप्रूफ करा. रिपीट करायचं आहे तर तुम्ही पूर्ण वेळ रिपीटला वेळ द्या. ॲडमिशन घेऊन रिपीट करू नका. आणि जर एक्स्ट्रीम केस की ऑलरेडी 2-3 रिपीट झालेत, किमान आता BMSला घेऊ आणि उद्या लागलंच MBBS तर हे दंडही भरायची तयारी आहे, ही पेनल्टी पण भरायची तयारी आहे. तर अशाच केसमध्ये आपण BMSला प्रवेश घ्या आणि मग पुढच्या अभ्यासाला लागा. हे दंड किती लागू शकतो हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा काही लोकांना वाटतं की ॲडमिशन घेऊ, रिपीट करू, पुढच्या वर्षी मार्क्स आले हे सोडून देऊन ते घेऊ. कॉलेज तुमचे डॉक्युमेंट केव्हा परत देईल. तुम्ही त्यांची एक सीट वाया घालवताय थोडक्यात, किंवा ती सीट दुसऱ्या कुणाला मिळाली असती त्यांनी तो कोर्स कंप्लीट केला असता. सीट जी एक सीट जी ती त्यांची लॅप्स होतीये आणि प्रायव्हेट कॉलेजवाले तुम्हाला तुमच्याकडून पैसे घेतल्याशिवाय पूर्ण पुढचे तुम्हाला सोडणार नाही. फक्त BHMSच्या केसमध्ये काही ठिकाणी असं होऊ शकतं की चला समजा 1 लाख फीस आहे BHMSची, 3.5 लाख रुपये होत आहेत पुढच्या 3.5 वर्षाचे, ते 1 लाखभर रुपये घेतले तुमच्याकडून दिलंच तुम्हाला सोडून, होऊ शकतं. पण BMS वाले मोस्टली तसं करत नाही, तुमच्याकडून पूर्ण पैसे घेतील. BDS वाले सुद्धा प्रायव्हेटवाले तुमच्याकडून पूर्ण पैसे घेतील. त्यामुळं ॲडमिशन घेऊन रिपीट करण्याचा जो विचार आहे तो काळजीपूर्वक करा, व्यवस्थित विचार करून ठरवा. किंवा ते न घेता पूर्ण वेळ रिपीटला जर वेळ दिला तर रिझल्ट सुद्धा येऊ शकतो चांगला, असा सुद्धा तुम्ही निर्णय करू शकता.
आणि कुठेही ॲडमिशन ठेवू नका. तुम्हाला रिपीट करायचं आहे, कुठेतरी आपण BComला ॲडमिशन घेणार, BScला ॲडमिशन घेणार, डॉक्युमेंट्स अडकून ठेवू नका. पुन्हा तिथे एखाद्या ठिकाणी BScला ॲडमिशन घेऊन स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार. पुन्हा पुढच्या भविष्यात जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाणार मेडिकलच्या, तिथं तुम्हाला अडचणी येतात स्कॉलरशिपसाठी. सो डॉक्युमेंट्स अडकून ठेवण्याचं प्रकरण बंद करून टाका. पूर्ण वेळ रिपीट करा, नाही तर ज्या कोर्सला तुम्ही एनरोल झालात पूर्ण वेळ अभ्यासात तिथं झोकून द्या आणि तिथं चांगलं परफॉर्म करा, असं तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. सो अनेक विद्यार्थी आणि पालकांची विचारणा होती की बाबा ॲडमिशन घेऊन रिपीट करता येईल का. तर माझा वैयक्तिक सल्ला तुम्हाला हा राहील, पूर्ण वेळ रिपीट करा किंवा ॲडमिशन घेऊन पूर्ण वेळ अभ्यासावर फोकस करा आणि विषय संपवा. ॲडमिशन घेऊन रिपीट करणं तितकं संयुक्तिक नाही, सोयीचं नाही. फायनान्शियली पालकांना विद्यार्थ्यांना बर्डन आणणारा विषय आहे. म्हणून मी काय ॲडमिशन घेऊन रिपीट करणं रिकमेंड मुलांना करत नाही. शेवटी तो प्रत्येकाचा आपला आपला चॉईस आहे, परंतु एक योग्य सल्ला आपल्याला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला. आपल्याला हे सल्ला आवडला असल्यास, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.